रविराज, सायली आणि प्रतिमा घरातून बाहेर गेटमधनं बाहेर जात असतात तेवढ्यातच छोटी तन्वी आठवते. ती पाठी वळून सगळ्यांनाच ताटा करत असते. त्या हिशोबाने तीही सगळ्यांना पूर्णा आजी, प्रताप आणि कल्पनाला ताटा करत असते आणि इथून जाते. ते लोक गाडीच्या जवळ पोचतात तेव्हा प्रतिमा पाठच्या सीटवर बसायला जाते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही पुढे बसा बाबांसोबत. प्रतिमा आणि रविराज पुढे बसतात, सायली पाठी बसते आणि ते गाडीने निघून जातात. गाडी चालवता चालवता स्पीड रविराज वाढवतच असतात. त्या दिवशी रात्री जसं घडलं असतं तसंच ते करत असतात. इथे प्रतिमा आणि सायली दोघीही खूपच घाबरतात. प्रतिमाला अंधुक आठवत असतं पण काही स्पष्ट आठवत नसतं. इथे सायली पण पाठच्या सीटवर बसून खूपच घाबरत असते, कारण ठरल्याप्रमाणे त्यांच्या गाडीच्या पाठी ट्रक येत असतो आणि हे बघून सायली आणि प्रतिमा आणखीनच घाबरतात. प्रतिमाला अंधुक सगळ्या गोष्टी आठवत असतात पण काही क्लिअर आठवत नसतं. इथे सायली म्हणते की मला भीती वाटते या स्पीडची, गाडीमध्ये बसण्याची, पण ती काही बोलत नाही आणि पाठून ट्रक तसाच येत असतो हॉर्न वाजवत. त्या दिवशी घडलेली जशीच्या तशी घटना ते घडवत असतात. घरी पूर्णा आजी खूप चिंतेत असतात. पूर्णा आजी, कल्पना आणि प्रताप हे वाट बघत असतात काय होईल काय नाही. पूर्णा आजी म्हणते की सगळं ठीक होऊन दे, सगळं ठीक होईल ना. तेव्हा प्रताप म्हणतात काही काळजी नको, सगळं ठीक होईल. कल्पना पण तेच म्हणते. पूर्णा आजी देवासमोर हात जोडते आणि म्हणते सगळं काही ठीक होऊन दे म्हणून. जसा ट्रक हॉर्न वाजवत गाडीच्या पाठी येत असतो तसं प्रतिमा आणि सायली खूपच घाबरत असतात, कारण त्या दिवशी पण त्यांच्याबरोबर जो अपघात झालेला ते त्यांना त्रास देत असतो. रविराज पण गाडीचा स्पीड वाढवतच असतात आणि त्यांचं लक्ष प्रतिमाकडे जातं. तर प्रतिमा एकदम डोक्याला हात लावून बसलेली असते आणि तिला काहीतरी आठवतंय असं वाटतं. म्हणून रविराज खुश होतात की आता तिची स्मृती परत येईल म्हणून. हे असं सगळं चालू असतं तेवढ्यातच या घटनेचा परिणाम म्हणून प्रतिमा एकदम ओरडते, तन्वी म्हणून. प्रतिमाची वाचा परत आलेली असते, तिचा आवाज परत येतो आणि रविराज आणि सायली खुश होतात. सायली म्हणते काय हाक मारली तुम्ही तन्वी, आणि एकदम प्रतिमा बघायला लागते. रविराज गाडी थांबवतात आणि ते तिघंही गाडीच्या बाहेर येतात. रविराज आणि सायली खूपच खुश होतात की प्रतिमाची स्मृती परत आली आहे म्हणून. ते हे सगळं बोलतच असतात तेवढ्यातच सायली म्हणते, तुम्हाला तुमची मुलगी आठवली ना तन्वी. तर प्रतिमा इशारा करून सांगते मला काहीच आठवत नाही आहे म्हणून. तर सायली आणि रविराज एकदम चकित होतात काय झालं म्हणून. तर सायली म्हणते तुम्ही बोलू शकता ना, मग इशारा करू नका ना, बोला ना. तेव्हा प्रतिमा त्या बोलतात तू सायली ना. हे ऐकून सायली खूपच खुश होते आणि म्हणते हो, आणि ती आणि प्रतिमा एकमेकींना मिठी मारतात. रविराज इथे थोडेसे बेचैन असतात की हिला आठवत का नाही आहे. रविराज प्रतिमाला म्हणतात मी तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला खूपच आतुर झालं, हाक मार ना रविराज म्हणून. आणि हे सगळं बोलत असतानाच रविराज प्रतिमाचा हात हातात घेतात. तेवढ्यात प्रतिमा तिचा हात सोडवते आणि सायली बघतच असते. तेव्हा त्यांना कळतं की प्रतिमाची वाचा तर परत आली आहे पण तिचं स्मृती अजून आलेली नाही आहे, तिला काहीच आठवत नाही आहे. रविराज खचून जातात पण सायली म्हणते आज त्या बोलायला लागल्यात तर आता काही दिवसांनी त्यांना त्यांची स्मृतीसुद्धा परत मिळेल, ते सगळं आठवतील, घाबरू नका, सगळं ठीक होईल. आणि रविराज म्हणतात हो बरोबर आहे तुझं. आणि ते म्हणतात मी पूर्णा आजीला कळवतो. तो सायली म्हणते नको, हे गोष्ट कळवण्यासारखी नाही आहे, आपण प्रत्यक्षातच त्यांना त्यांच्यासमोर उभं करूया. आणि ते घरी जायला निघतात. इकडे ऑफिसमध्ये प्रियाला काच लागलेली असते, त्यामुळे अर्जुन ती काच काढण्यासाठी खाली बसतो आणि प्रियाला सांगत असतो पाय दाखव मला. पण प्रिया दुखतंय करत चालू असतं. अर्जुनला तिचा पाय बघायचा असतो, ती जन्मखूण आहे की नाही तिच्या पायावर हे बघायचं असतो. म्हणून अर्जुन आणि चैतन्य आटापिटा करत असतात. प्रिया खूपच रडकुंडीला आलेली असते, माझ्या पायात काच घुसली आहे, मला दुखतंय. आणि ते चालू असतानाच चैतन्याचा फोन वाजतो, सायलीचा फोन येत असतो. तर प्रिया चिडते. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की तिचा फोन कट कर म्हणून. तर चैतन्य कट करतो तिचा फोन. अर्जुन प्रियाचा पाय घेतो आणि ती काच काढायला जातो आणि बघायचं असतं तर ती जन्मखूण. तेवढ्यातच सायलीचा परत फोन चैतन्याला येतो. चैतन्य म्हणतो काहीतरी इमर्जन्सी असेल, काहीतरी अर्जंट असेल म्हणूनच परत फोन केला ना, मी उचलतो. तेवढा चैतन्य फोन उचलतो. तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही आणि हे एकत्रच आहात का. तर चैतन्य म्हणतो हो का, काय झालं. अर्जुन चैतन्याकडनं फोन घेतो आणि विचारतो काय झालं म्हणून. तेवढ्यात प्रियाकडे बघतो तर प्रिया रागाने बघत असतो, म्हणून तो जरा रुक्षपणे तिला विचारतो काय काम आहे, काय फोन कशाला केलात, सांगा ना, बोला ना.
तेव्हा सायली फोनवर रडत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं, का रडते असतो, बोल ना. तर ती म्हणते, बोलण्यासारखी गोष्ट नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर घरी या, प्रतिमा आत्याबद्दल एक चांगली गुड न्यूज आहे, या लवकर. आणि ते लोक बघत